जिंकेल तो नक्कीच पुढील फेरीमध्ये दाखल होईल, यामध्ये तिळ मात्र शंका नाहीये. जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं खेळली त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, कारण 11 चेंडूमध्ये 42 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. नक्कीच चांगला खेळ साकार केला होता त्याने. दुसऱ्या फिल्डचे दुसरे लढत 4 षटकाचा सामना खेळवला जाईल, याच्याकडे लक्ष असू द्या. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल, 3 षटके तुम्हाला 15 मिनिटात संपवायचे, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं तसेच व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहे त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लवेश तिघे मोरबे आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय, मॅच ऑन, गेम इज ऑन. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. विश यू गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर वेदांत पवार आलाय. पहा, टीम जयदुर्गा माता बेलवली संघाने टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी टीम आई गावदेवी डोंगराचा पाडा संघाला. सलामीवीर फलंदाज जयेंद्र आणि प्रदीप पाटील अशी सलामीची जोडे मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकाचा सामना आहे. 4 षटकामध्ये किती धावांचा मानस असेल हे पाहूया. पहिल्या चेंडूवर अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव निश्चितरित्या मिळेल. अकाउंट ओपन केलं जाईल टीम डोंगराच्या पाडा संघाचं. धाव फलकावर धावा, एक बिनगडी बाद. ओव्हरपिच चेंडू होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जयेंद्रचा असफल राहिला. टॉप एज लागली आणि शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये खेळाडू तिथे तैनात. एक धाव निश्चितरित्या मिळते. गोलंदाज वेदांत तयार. इथे ओव्हरपिच चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, दूरवरून खेळाडू येतील परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. 4 रन. तर इथं चौकार पाहायला मिळतोय. फलंदाज प्रदीप पाटीलच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. ओव्हर द विकेट हा मात्र चेंडू उसली बार, अफठी बार आपल्याला पाहायला मिळाला. पंचाने ताकीद दिली. 1 बाउन्स. चेंडू पीच झाल्यानंतर अतिरिक्त गती त्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली. चेंडूने बॅटमध्ये त्यामुळे संपर्क कोणताही जाणवला नाही. हुक करण्याचा प्रयत्न होता प्रदीप पाटील, याचा असफल राहिलाय. गोलंदाज वेदांत पवार पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. इथे ओव्हरपिच चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्पेलर रिजन मध्ये चेंडू जाईल. दूरवरून खेळाडू देईल, चेंडूची अडवणी केली जाईल. आउटफील्ड थोडीशी खराब तिथे पाहायला मिळते. त्याचा फायदा 2 फलंदाजांनी घेतलाय. इथे 2 धावा निश्चितरित्या मिळत आहेत. टोटल धाव फलकावर धावा 7. प्रदीप पाटील ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू अद्याप खेळलाय. 6 धावा त्याच्या बॅटमधून. पहिलं षटक मार्गस्थ असताना वेदांत पवार गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. इथे फुलटॉस होता, लोअर फुलटॉस म्हणून खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझर्व मध्ये खेळाडू तिथे तैनात. 1 धाव पूर्ण केली जाईल. 1 धाव सहजरित्या मिळते. आता स्ट्राईकला खेळतो जयेंद्र. टोटल धावा 8. टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतो टीम गावदेवी डोंगरेचा पाडा संघ बिनगडी बाद 8 या धाव संख्येवर खेळत असताना. इथे फुलटॉस होता, इथे चेंडू जाईल सरळ बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने. शेवटच्या चेंडूवर जयेंद्रच्या बॅट मधून येतोय हा चौकार. धावा बिनगडी बाद. टीम आई गावदेवी डोंगरेचा पाडा संघ जाऊन पोहोचलाय
12 या आकड्यावर सुरुवात अतिशय दमदार राहिले. 12च्या सरासरीने नक्कीच धावा केल्या जात आहेत. आता वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंगेश पाटील आलाय. टीम जय दुर्गा माता बेलवली संघाकडून कशा प्रकारे गोलंदाजी राहील हे देखील पाहणं गरजेचं. गोलंदाज मंगेश पाटील तयार. आता स्ट्राईकला खेळेल तो म्हणजे प्रदीप पाटील, मागील मॅचचा हिरो. 11 चेंडूमध्ये 42 धावांची बहारदार केली. क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहू शकाल. वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक खेळाडू तैनात पाहायला मिळतोय. इथे बा पहिला चेंडू ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क जाणवला नाही. चेंडू बाहेर काढला होता. कट फिंगर रोल केली होती या चेंडूवरती मंगेश पाटीलने. पिच झाल्यानंतर चेंडू ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू जातोय. डॉट चेंडूची सांगता. पुढील चेंडू साकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज राहील. इथे देखील त्याच प्रकारचा चेंडू घुटना टेक फटका मारण्याचा प्रयत्न प्रदीप पाटील याचा असफल राहिलाय. लगातारचा दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. आता मात्र चांगली गोलंदाजी मी म्हणेल मंगेश पाटीलच्या माध्यमातून. अचूक टप्प्यावर गोलंदाजी, चांगलं नियंत्रण इथं ठेवलं जात आहे आणि मोठे फटके मारण्यासाठी लॉफ्ट करण्यासाठी प्रयत्नामध्ये प्रदीप पाटील डॉट चेंडू खेळला जातोय. तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे पहा ओरपी चेंडू टाकला होता. वाईडिश लॉंगॉनचा तिथे खेळाडू तिथे तैनात आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावेने धाव फलक पुढे जाईल. तिसऱ्या चेंडूवर ही धाव मिळते. धाव फलकावर धावा 13 बिनगडी बाद. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा 12 लागल्या होत्या. ही आता मात्र मंगेश पाटीलने टीम बेलवलीसाठी सुरुवात चांगली करून दिली. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. लेग कटर टाकण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण केली जाईल. दूरवरून खेळाडू चांगलं क्षेत्ररक्षण इथं टीम बेलवली संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. अद्याप दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील. मैदानाच्या आतमध्ये एकेरी दुहेरी धावेने नक्कीच प्राधान्य दिले जाते इथं टीम डोंगराच्या पाडा संघाकडून. गोलंदाज तयार. इथे पहा चांगला फटका होता. अतिशय दमदार फटका सजवला होता परंतु मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू तैनात. वन बाउन्स चेंडूची अडवणी केली जाते. फेकी होईल तोपर्यंत एक धाव मात्र घेण्यामध्ये यशस्वी दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून परंतु ह्या षटकामध्ये कुठेतरी मोठे फटके येत नाहीत आणि चांगली गोलंदाजी करत असताना इथे पहा टॉप एज लागलाय. मिस टायमिंग स्ट्रोक अँड इथे पहा झेलची नामी संधी होती आणि झेल भूमीला दान केलाय. पंचांचा इशारा आहे तो षटक समाप्तीचा. 2 षटकाच्या अखेरीस टीम गावदेवी डोंगरेचा पाडा संघ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद 15 या आकड्यावरती. खतरलं होतं. 12 धावा खर्च केल्या. चांगली सुरुवात टीम डोंगराच्या पाडाला मिळाली होती. त्यानंतर पहा टीम बेलवलीला कमबॅक करून देत असताना मंगेश पाटील आपण पाहिलं फक्त 3 धावा त्याच्या षटकामध्ये आपण पाहिल्या. आता वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील निकम आलाय. कशा प्रकारे गोलंदाजी राहील टीम डोंगराच्या पाडा संघाची जमेची बाजू असेल की एकंदरीत दोन्ही फलंदाज सलामीवीर अजून खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळतील. मोठे फटके मारण्याची क्षमता या 2 फलंदाजांकडे नक्कीच आपण पाहतो. प्रदीप पाटील पहा ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं इंटरनॅशनल क्वालिटीमध्ये पूर्णपणे स्कोर कार्ड दाखवलं होतं त्याप्रमाणे इथे स्कोर कार्ड दाखवला जातोय. अद्याप स्ट्राईकला खेळेल तो म्हणजे प्रदीप पाटील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. घुटना टेक मारण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेटच्या साईडने चेंडू ऑन साईडला थोडीशी मिसफील झाली परंतु इथे एक धाव मात्र निश्चितरित्या मिळेल टीम डोंगराच्या पाडा संघाला. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली होती. इथून मात्र पूर्णपणे जकडून ठेवले. प्रेशर क्रिएट केला जातो इथे फलंदाजांवरती. त्याचं कारण एकच की गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. संध्याकाळचं सत्र चाललंय आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगली मॅच प्रेक्षकांना देखील पाहायला मिळते. अखूट टप्प्याचा चेंडू होता. पिच झाल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण अतिरिक्त वळण पंचाने लगेचच दंडित केला. पंचांचा इशारा येतोय. इट्स अ वाईट बॉल. अवांतर धाव संख्येमध्ये बदल
धाव फलक पुढे जाईल. बिनगडी बाद 17 या आकड्यावर. तिसरं षटक मार्गस्थ असताना स्वप्नील निकम तयार. ओव्हर पिच चेंडू होता. ह्या चेंडूवर अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न करता जयेंद्रचा असफल राहिला. मोठा फटका येऊ शकला असता पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्कच कुठेतरी झाला नाही. ऑफ स्टिकला शपलवून मारण्याचा प्रयत्न इथे फिंगर रोल केले होते. पिच झाल्यानंतर चेंडू अतिरिक्त वलन घेणारा पाहायला मिळाला. डॉट चेंडूची सांगता प्रेशर क्रिएट केलं जातं इथे फलंदाजांवरती. इथे देखील पहा ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळाडू आहे. पहिला करारा झटका टीम आई गावदेवी डोंगरेचा पाडा संघाला. फलंदाज बाद. स्वप्नीलचा हा चेंडू क्या बात आहे. चेंडू पीस झाल्यानंतर चेंडून घेतलेलं वळण पंच इशारा करतायत की लय ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न. अवंतर धाव आणि अवंतर धाव संख्येमध्ये बदल. तिसरं षटक मार्गस्थ असताना धाव फलकावर धावा गावदेवी 11 डोंगऱ्याचा पाडा जाऊन पोचलाय. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 या आकड्यावर तिसरं षटक मार्गस्थ आपण पाहतो. स्वप्नील निकम याचा पुढचा चेंडू ऑफ स्टिकला शपलवून इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पहा डायरेक्ट हिट केली असती तर जोखीम बरा रन आपल्याला पाहायला मिळाला. लेग बाईकच्या स्वरूपात ही धाव मिळेल. क्विक सिंगल घेतली जाईल. एका धावेने धाव फलक पुढे. धाव फलकावर धावा 19. एक गडी बाद. आता प्रदीप पाटीलला मोठे फटके मारावे लागतील कारण की धाव फलकावर धावा अतिशय कमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मार्गाचं असताना धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे फक्त आणि फक्त 19. प्रदीप ऑन स्ट्राईक. इथे पहा अतिशय सरळ हाताने खेळलेला हा चेंडू आणि चेंडू जाईल सरळ. इट्स आउट ऑफ द पार्क. प्रदीप पाटीलच्या बॅटमधून येतोय हा षटकार. चेंडू तर फक्त दिशा दाखवली पहा. हलक्या हाताने खरं तर चेंडू खेळून काढला होता. टायमिंग प्रॉपर त्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं. इथे लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न होता. क्या बात आहे. चांगली लाईन लेन. स्वप्नील निकम याची गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 षटक समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा लागलेत. गावदेवी डोंगरेचा पाडा संघ जाऊन पोहोचला एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. मोरबे गावचे लिजेंड खेळाडू म्हणजेच कैलास पाटील यांचं इथं शुभ आगमन होतंय. यावं आपण अतिथी मंचावर आणि स्पर्धेचा आनंद घ्यावा. आपलं सरपंच चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा गावदेवी 11 डोंगऱ्याचा पाडा संघ जाऊन पोचला एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा लागलेत. सलामीवीर फलंदाज प्रदीप पाटीलला पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम गोलंदाजांनी केलंय. इथे बा फुल टॉस होता. फुल टोल केलाय. चेंडू जाईल सर कव्हर रिजन मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. येतो शानदार षटकार. दुसऱ्या फेरीमध्ये जो संघ जास्तीत जास्त धावा करेल त्या संघाला बाई दिली जाईल. याच्याकडे लक्ष असू द्या.
म्हणजेच मोरबे संघाने दुसऱ्या फेरीमध्ये 46 धावा केल्या होत्या, माफ करा 47 धावा केल्या होत्या. जर इथे डोंगरेच्या पाडा संघाने 48 धावा केल्या तर नक्कीच बाय दिली जाईल, याच्याकडे लक्ष असू द्या. गोलंदाज तयार. इथे बा मोठा फटका येईल का? यस, चेंडूला फेकून दिलाय सरळ मिड विकेट, बॉडी लाईन च्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. येतो शेबनच्या बॅट मधून दमदार हिट. काय लांब लचक षटका ठोकलाय बा. शेवनच्या बॅट मधून पॉवरफुल हिटिंग आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये 12 धावांची बहारदार खेळी शेवनच्या बॅट मधून आपण पाहतो. रिप्ले ऍक्शन मध्ये पाहू शकता, ओव्हर पिच चेंडूला भिरकावून दिला आणि मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू आउट ऑफ द पार्क इन टू द क्राऊड. षटकार. अजूनही अद्याप 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे पंचांचा इशारा येतोय ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर. इट्स वाईट कॉल. अवंतर धाव संख्येमध्ये बदल आणि धाव फलक पुढे जाईल पहा. 38 धावा. अजूनपर्यंत अद्याप 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर सूरज सावंत आलाय. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. अतिशय चांगला चेंडू हाताळला. ह्या चेंडूची मात्र गरज आहे टीम जय दुर्गा माता बेलवली संघाला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. धाव फलकावर धावा आता आपण होतो 39. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. पहिल्या इनिंग मध्ये पहिलं सत्र आपण पाहतो. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत. टॉस जिंकला होता खरं तर टीम जय दुर्गा माता बेलवली संघाने आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केलं होतं आई गावदेवी डोंगराच्या पाडा संघाला. आणि डोंगराचा पाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये मी म्हणेल. हाफ ट्रॅकर होता. चेंडू पिच झाल्यानंतर इन स्विंग करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला खेळाडू तिथे तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड स्लॉंग ऑनचा खेळाडू तिथे येईल, फेकी करेल, तोपर्यंत 1 धाव मिळेल. तर डीसीसी मोरबे टीमला बीट करायचं असेल, कारण की 47 धावा मोरबे टीमने केल्या होत्या, तर अजूनही मला वाटतं 7 धाब्याची गरज असेल. 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. इथून 2 फटके येतील का मोठे हे पाहणं गरजेचं. फलंदाजी मार्कवर शेवन बॅटिंगला तयार. इथे बा मोठा फटका येईल का? मिड विकेट रिझर्व मध्ये खेळाडू आहे. 1 बाउन्स चेंडूची अडवणी करेल. 1 धाव पूर्ण केली जाते आणि इथे बा 1 धाव मिळेल नक्कीच. एका धावेने धाव फलक 41. 41 धावा लागलेत. आता टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. इथे मोठा फटका आला तर लेवल होईल. धाव फलकावर धावा लागलेत त्या म्हणजे 41. 41 धावा. सूरज सावंत गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या डाव्या म्हणजेच ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. शेवटच्या चेंडूवर इथे मोठा फटका लागवायचा होता. व्यासपीठामधून नक्कीच टाळ्यांचा गजर होतोय. मोरबे संघाचे पाठीराखे खुश. आणि इथे दुसरा आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. म्हणजेच 1 शॉट असेल बा. पंचांचा इशारा तो 1 शॉट आहे. म्हणजे मोरबे संघ क्वालिफाय होईल पा. सुपर 10 ला क्वालिफाय झालेला संघ आपल्याला पाहायला मिळेल. डीसीसी मोरबे हार्दिक अभिनंदन. तर 4 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फरकावर धावा लागले त्या म्हणजे टीम गावदेवी डोंगरेचा पाडा संघ जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 42 धावा आणि 43 धावांचं लक्ष ठेवलंय ते जय माता दुर्गा बेलवलीला. कशा प्रकारे धावांचा पाठलाग करेल टीम बेलवली संघ का डिफेंड करेल टीम डोंगरेचा पाडा हे आपण ऐकणार आहोत. आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. आमच्या समवेत आज जोडले गेले ते म्हणजे रोशन पाटील मॅन फ्रॉम तारा यांच्याकडे आपण वळणार आहोत. थँक्यू. मजल मारले दाखल झाला हा संघ घरच्या क्रीडांगणावरती.
त्यामुळे आपल्यालाही शुभेच्छा पुढच्या कदर मॅचसाठी. तर 43चं टार्गेट या ठिकाणी उभं केलंय. 43चं टार्गेट आहे म्हणजे 4 ओव्हर मागे आपण पाहता 10.60 हा रिक्वायर्ड रन रेट असेल बेलोली टीमला. मागच्या सामन्यामध्ये 53 धावांचं टार्गेट होतं. अगदी एक हाती तो सामना जिंकला शिरडोन बी संघासमोर. परंतु इथे आव्हान आहे डोंगराचा पाडा टीमचं. आई गावदेवी स्वर्गीय खुशालदादा स्मृती डोंगराचा पाडा हा संघ. सेवन फडके प्रदीप यांना आपण पाहता या टीमचे खरं तर सर्व 11 खेळाडू सर्वांचं योगदान चांगलं राहिलं आहे. परंतु बेलवली टीमने मागच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली. पहिली जोडी दर्शन पाटील आणि त्याच्याबरोबरने आकाश पवार. मागच्या मॅचमध्ये 0 धावसंख्येवरती बाद झाला होता आकाश. आता यावेळेला दर्शन आणि आकाश ही जोडी पुन्हा क्रीडांगणामध्ये आपण जाताना पाहत आहे. 43चं टार्गेट मैदानामध्ये आलंय. अजून एक सामना तुम्हाला खेळावा लागेल. जो संघ जिंकेल त्याला पाली टीमसोबत. पहिल्या सामन्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये पाली संघाने खतर सामना जिंकत त्यांना बाय मिळाली आणि पुढचा देखील सामना तितकाच उत्कंठावर्धक राहील. सुपर 10 मध्ये कोणता संघ पोहोचेल हे आपल्याला पाहायचं आहे. प्रणव भोपी खरं तर आमचे मित्र रेडगर क्रिकेट टीममधला एक अतिशय हरवणारी खेळाडू आणि एक चांगला आयोजक. आज खरं त्यांचं इथं आगमन. तेही काल क्वालिफाय झालेत सुपर 10ला आणि नेवालीच्या स्पर्धेमध्ये देखील भरघोष त्यांना कदर यश मिळालं. तर डावाला सुरुवात जाऊया मॅचकडे. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावरती पण सर्वसन्मान्य पाहुण्यांचं खरं तर आपण डांगरनेश्वर क्रिकेट क्लब मोरबे आयोजित सरपंच ट्रॉफी मुख्य आयोजक या ठिकाणी संदीपदादा वसंतशेठ उलवेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये स्वागत. तर मागच्याही सामन्यामध्ये ॲक्शन रिप्ले दाखवलाय. द्वारकानाथ चोरगे हात वरती करता हसतायत. खरं तर षटकार आलाय त्या ठिकाणी फलंदाज दर्शन पाटील कडून 6 धावा. धावांचा पाठलाग करताना बॅटिंग करणाऱ्या JDM बेलवली टीमचं पहिलं षटक आहे. त्या ठिकाणी 7 फडके हा खेळाडू या टीमचा अष्टपैलू खेळाडू 7 त्याच्यावरती आक्रमण. बघा मैदानाच्या बाहेर कदर गवताचं जंगल आहे त्यामुळे चेंडू बऱ्याच अंशी त्या ठिकाणी हरवले जात आहेत. त्यामुळे आयोजकांना देखील या गोष्टीचा फटका बसतो. परंतु आमचे जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती आहे जर समोर चेंडू पाहता लगेच शोधून द्या. आम्हाला सहकार्य करा. चांगली स्पर्धा आणि आपण देखील या स्पर्धेचे प्रमुख केंद्रबिंदू आहात. संध्याकाळ झाली आहे. अजूनही प्रेक्षकांची गर्दी आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून देखील बरेच व्ह्यूवर्स मात्र आमच्या समवेत जॉईन झालेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. पहिला बॉल षटकार कमबॅक करेल का 7 पाहायचा आहे. यावेळेला फुल टॉस त्याच दिशेने फक्त दिशा दिली. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर बॉटमहँडचा वापर केला आणि गोळीगत बॉल निघून झाला स्क्वेअर लेगच्या बाहेर. सीमा पार 4 चौक. जबरदस्त आक्रमक बॅटिंग. तर लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये हेच करायचं आहे. जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा त्या संधी सोनं करायचं आहे. आदरणीय विष्णू नावडेकर यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. सन्माननीय विष्णू नावडेकर साहेबांना विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करत आहोत. अफलातून फलंदाजी दर्शननं केली आहे. तर ॲग्रेसिव्ह क्रिकेट ज्याला म्हटलं जातं आक्रमक भूमिका साकारत असताना तो खेळाडू याला धीम्या गतीने बीट करायचं होतं. बीट केलं शतरक्षकाला. बॉल मागे चाललाय डीप स्क्वेअर लेगला. प्रयत्नांती परमेश्वर. 1 मोर ये दिल मागे मोर 4 चौकार. जबरदस्त फलंदाजी. ऑन साइडला मजबूत स्ट्रोक त्याचे पाहायला मिळाले.
आज संपूर्ण दिवसामध्ये मागच्या सामन्यामध्ये देखील याही मॅचमध्ये वैयक्तिक त्याने आपल्या टीमला आतापर्यंत 14 धावांचं योगदान दिलंय. सुरुवातीला 3 चेंडू 3 मोठे फटके. इथे देखील स्लॉट मध्ये आलाय, टप्प्यात आलं की कार्यक्रम. बॉलला उडवलं मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार, षटकार, 6 धावा. बेलवलीचा ब्रँड आणि बेलवलीचा स्टँडर्ड मैदानामध्ये दाखवत असताना दर्शन पाटील हा फलंदाज. पाटलांचा बोलबाला राहिला. खरं तर आजच्या दिवसामध्ये प्रदीपने देखील चांगली फलंदाजी केली होती. मागच्या मॅचमध्ये सेवन देखील मागच्या इनिंगमध्ये चांगला खेळला, परंतु प्रत्युत्तर देताना दर्शन पाटील हा घातक झालाय. 20 धाव फलकावरती आल्या पहिल्या 4 चेंडूमध्ये. टार्गेट 43. यावेळेला हाफ टॅकर मिस झालेत. खरं तर नशिबाची साथ सेवनला मिळाली असंही म्हणायला हरकत नाही, परंतु थोडासा अनइव्हन बाउन्स या ठिकाणी चेंडूमध्ये पाहायला मिळाला. तो टप्पापर्यंत उसळी घेत मात्र विकेट किपरच्या दिशेने जाणारा चेंडूच्या चेहऱ्यावरती लागला. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. 20 धाव फलकावरती आल्या. चांगली बॅटिंग, दर्जेदार फलंदाजी इथे आपण पाहत आहे. 20 रन. अजूनही 23 धावांची गरज येणाऱ्या खरं तर 19 चेंडूमध्ये 23 धावा हे समीकरण बाकी आहे. राऊंड विकेट. यावेळेला खोला टाकलेला चेंडू होता, यॉर्क केला बॉलला. सुयश पाटील यांच्याकडून दर्शनला षटकाराला दोन्ही फलंदाजांना षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सुयश पाटील यांच्याकडून हे पारितोषिक. तर आकाश पवार आणि त्याच्या बरोबरीने दर्शन पाटील या 2 खेळाडूंना 18 मध्ये 23चं समीकरण बाकी आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. सुरुवातीला ब्लास्ट झाले. 2 षटकार 2 चौकार आणि वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान पहिल्या ओव्हरमध्ये दर्शन पाटीलने बेलवली टीमला दिलंय. मग तो सेकंड ओव्हरमध्ये आला अनिकेत फडके. तर कमबॅक होईल का? कमबॅक करायचा आहे या मॅचमध्ये. या ठिकाणी डोंगराच्या पाड्या टीमला जर का एखादं षटक निर्णायक पडलं, एखाद्या षटकामध्ये कमी धावा आल्या किंबहुना विकेट मिळाल्या तर मात्र कमबॅक होऊ शकतं. आणि तो प्रयत्न करताना अनिकेतला करायचा. समोर आकाश पवार. पुन्हा एकदा रनवे आणि रिलीजमध्ये थोडासा आपण पाहता त्या ठिकाणी अडथळा निर्माण झाला आहे. पंचाने रेड बॉल घोषित केला आहे. बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज व्हावं लागेल. पंचांच्या उजव्या बाजूने मलंगड एंडकडून यावेळेला बिगिट करताना मात्र बॉलच्या लाईनमध्ये नव्हते. त्या ठिकाणी आकाश चांगला बॉल अँगल बनवला गोलंदाजाने. राऊंड विकेट येत असताना मात्र बरोबर उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये भिसावला आहे. डॉट बॉल या चेंडूंची गरज आहे आता. डॉट बॉलची गरज आहे फिल्डिंग करणाऱ्या डोंगराच्या पाड्या टीमला. अजूनही मॅच ऑन आहे. 17 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण बाकी आहे. एखाद दुसरा विकेट मिळाला तर दबाव टाकता येईल बेलोली संघावरती. यावेळेला ऑन साईडला फटका. प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाही आहे. फक्त सिंगल. आता आकाशला माहिती आहे दर्शन सेट झाला आहे, त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. कारण क्रिकेटमध्ये ज्याचा दिवस तोच खरं तर खेळाडू आपल्या संघासाठी लाभदायक. आणि या संपूर्ण दिवसामध्ये दर्शनने चांगली कामगिरी केली, त्यामुळे त्याला संधी जास्तीत जास्त कशी मिळेल याकडे लक्ष देताना आकाश पवार चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 21 धावा 21 रन ऑन स्कोर कार्ड. 22 धावांची गरज. यावेळेला शॉट ऑफ लेन खरं तर थोडासा दूरवरून पिक करायचा होता आणि त्या ठिकाणी क्रॉस बॅटेड मिड विकेटमध्ये फटका आला. सिंगल रन आली. 1 धाव या ठिकाणी आपण पाहता बॅटिंग करणाऱ्या जेडीएम बेलोली टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे आतापर्यंत बिनबाद 22 येणारे चेंडू असतील. 15 विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज. 15 चेंडू आणि 21 धावा. 21 रन रिमेनिंग 15 बॉल्स. खरं तर आपण पाहता राहिलेले 15 चेंडू ज्यामध्ये 21 धावांची गरज मैदानामध्ये आहे. इथे फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. खरं तर हा फटका या खेळाडूचा ट्रेडमार्क शॉट राहिला. परंतु सातत्याने तुम्ही जसजसे क्रिकेट पुढे घेऊन खेळत जाल त्यामुळे तुमचा बॅटिंग स्टान्स, तुमचा स्ट्रॉंग झोन, प्रतिस्पर्धी संघाला त्याचा थोडासा अभ्यास होतो आणि त्या अनुषंगाने तुम्हाला गोलंदाजी देखील केली जाते. त्यामुळे प्रत्येक वेळेला
तुम्हाला वैविध्यपूर्ण फटके या ठिकाणी खेळावे लागतात त्याने आणि तोच प्रयत्न आता कदा आकाशलाही करावा लागेल. ज्या पद्धतीने दर्शनने स्टार्ट दिला आहे यंगस्टर खेळाडू 23 रन धावफलकावरती अजूनही विजयासाठी 20 धावांची गरज. हे षटक कमबॅक करून देणार स्क्वेअर लेगमध्ये फटका चालला आहे मिस झाले फिल्डर त्या ठिकाणी बीट झाले आणि इथून मात्र मिळाला आणखीन एक चौकार 4 धावा. दर्शन पाटीलला बॅटिंग करणाऱ्या JDM बेलवली टीमला प्रयत्नांती परमेश्वर केल्याने होते रे आधी केलेच पाहिजे संत म्हणतात आणि एखादं त्याच पद्धतीचा खेळ चाललाय करून दाखवतो मैदानामध्ये दर्शन पाटील. यावेळेला देखील खरं तर त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे ओव्हर कंप्लीट वारंवार ऑन साईड या ठिकाणी 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती बिनबाद 27 पारडं थोडं जड झालंय. JDM बेलवली संघाचं कारण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये करायच्या तब्बल 16 धावा. पहिल्या इनिंगमध्ये प्रदीपने धावा केल्या 18. चांगली कामगिरी त्याला प्रत्युत्तर देताना मात्र दर्शनने चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. अजूनही 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. DJ प्लीज. के 12 बॉल आणि 16 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलं. चांगली मॅच बिग फाईट तुम्ही पाहताय मैदानामध्ये. अजूनही मॅचमध्ये काहीही घडलेलं नाही आहे. डोंगराचा पाडा संघ कधीही कमबॅक करू शकतोय आणि त्यांना ते करावं लागेल. कर्तृत्व तुम्हाला सिद्ध करावं लागेल. जिद्द चिकाटीच्या जोरावर तुम्हाला मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करावा लागेल. असं म्हणतात न थकता न थांबता न हारता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. त्यामुळे तुम्हाला इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मॅजिकल ओव्हर तुम्हाला टाकावं लागेल. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आला आहे दीपक फडके हा गोलंदाज. निर्णायक षटक. आता हे षटक ठरवेल अंतिम षटकामध्ये किती धावा राहतील कोणत्या संघाचं पारडं जड राहील कारण 12-16चं समीकरण आलं आहे. 8.00 हा रिक्वायर्ड रन रेट आता राहिला आहे. बिनबाद ही जमेची बाजू. यावेळेला पूल करायचा बॉल स्क्वेअर लेगमध्ये खेळलेत. घाई झाले. नेमकं घडतंय काय का तर एक आगळं वेगळं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अगदी त्यांच्या शरीराचा वेध घेऊन बॉल गुडघ्यावरून उडाला होता. त्यांनाही कळलं नाही बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला की आतमध्ये. तदवर मात्र 2 धावा आल्या बॅटिंग करत असताना बेलोली टीमसाठी. अजूनही मॅच ऑन आहे. 11 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धावांची गरज. 11 चेंडू 14. बेलोली संघाचा एकही खेळाडू बाद झाला नाही ही जमेची बाजू आहे. 11 बॉल 14चं कॅल्क्युलेशन बाकी. चला पाली टीम कॅप्टन आपण उपस्थित राहा. यानंतर विनर टीम विपक्ष पाली ही लढत पाहायला मिळेल. यावेळेला स्लॉटमध्ये आलाय बॉल. आकाश पवार ब्रँडेड स्ट्रोक 6 धावा निर्णायक षटकार. दहा चेंडूमध्ये आता 8 धावांची गरज. सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव JDM बेलवली संघाने केला. सुरुवातीपासून डोकं वर करून दिलं नाही डोंगराच्या पाड्या टीमला बेलवली संघाच्या या आघाडीच्या 2 फलंदाजांनी. इथे स्विंग आणि मिस. बाहेर आलेला चेंडू. मागचा बॉल लेंथ बॉल त्याच्यावरती मात्र चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळाला पण तदनंतर आलेला निर्धाव चेंडू. अजूनही मॅच आपण जर पाहिली तर शेवटचे बॉल शिल्लक आहे त्या ठिकाणी 9 विजयासाठी 8 धाबांची गरज. हे 3 चेंडू निर्णायक आहेत. 8.00 हा रिक्वायर्ड रन रेट होता शेवटच्या 12 चेंडूंमध्ये 2 ओव्हरमध्ये. इथे फटका फसलाय. झेलची संधी झेलबाज झाले आकाश पवार. मॅच ऑन. 8 बॉल 8 सडन बॉल इक्वेशन या ठिकाणी उरलंय.
वरती 8 चेंडू 8चं समीकरण बाकी आहे. रन बॉल इक्वेशन मैदानामध्ये आपण पाहू शकाल. त्या ठिकाणी डांगरणेश्वर क्रिकेट क्लब मोरबे आयोजित माननीय श्री संदीप दादा वसंतशेठ उलवेकर वीर एंटरप्राइजेस मोरबे माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून सरपंच ट्रॉफी 2024 आजचा दुसरा दिवस आपण पाहत आहे. अतिशय चांगली स्पर्धा आणि चांगलं आयोजन आणि खरं तर आज या स्पर्धेमध्ये देखील समालोचन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी संपूर्ण या ठिकाणी आयोजकांचा आणि मोरबे ग्रामस्थांचा आणि खास करून आमचे मित्र त्या ठिकाणी प्रणव भोपी यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून मी आभार व्यक्त करीन. खूप चांगली स्पर्धा आणि चांगलं आयोजन सध्या आपण पाहत आहे. 8 बॉल 8 मॅच ऑन आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आहे, संघर्ष करायचा आहे डोंगराच्या पाड्या टीमच्या गोलंदाजांना. ओव्हर द विकेट यावेळेला बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला, लेफ्ट केला आहे आणि पंचांचा इशारा आला आहे अवे फ्रॉम द बॉडी, वाईडचा इशारा. एक्स्ट्रामध्ये भर पडेल, वाईड बॉल कॉल. चला पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील त्यामुळे प्लीज दोन्ही संघ आपण थोडासा कोऑपरेट करा, सहकार्य करा. अंतिम निर्णय असेल. 8 चेंडूमध्ये आता 7 धावांचं समीकरण त्या ठिकाणी बाकी आहे. शेवटचे 8 बॉल आणि 7 धावा हे कॅल्क्युलेशन आलं आहे. वैयक्तिक दर्शन पाटील 9 चेंडू 25 या धावसंख्येवरती खेळतो आहे आणि अजूनही एकही चेंडू फेस केलेला नाही आहे. त्या ठिकाणी सूरज सावंतने तो खेळाडू मात्र आता स्ट्राईक एंडला. यावेळेला देखील उडवला बॉलला, पाठवलाय त्या ठिकाणी मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. गरज स्कोर इज लेवल. तत्पूर्वी पाली संघाचा कर्णधार आपण इथे उपस्थित राहा. पाली टीमचे संघनायक आपण इथे उपस्थित राहायचं आहे. 1 रनची गरज आहे या मॅचमध्ये बॅटिंग करताना. सेन्सिबल क्रिकेट सामना जिंकत मात्र तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचला आहे JDM बेलवली संघ. हार्डलक टीम डोंगराचा पाडा आपण या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला. चांगला क्रिकेट आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला. आपल्याला पुढील स्पर्धेसाठी आयोजकांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. त्याला दोन्ही संघ एकमेकांना हस्तांतरण करा. त्या अगोदर कॅप्टन बेलवली, कॅप्टन पाली, चला आपण टॉससाठी या आणि